सुशिक्षित बेरोजगार संदीप मारोटकर, वय वर्ष 35, राहणार पहूर, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती यांनी दुसऱ्याची चाकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरविले. पण हलाखीच्या परिस्थितीमुळे मोठे भांडवल जुळवण्यास ते असमर्थ झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या दुचाकीवरच आपला व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी दिल्लीवरून 40,000ची पॉपकॉर्न बनवण्याची मशीन मागवून आपल्या कल्पक बुद्धीने आपल्या TVS कंपनीच्या मॅक्स दुचाकीवर यशस्वीरित्या मांडणी केली. मशीनला अधिकृत 5 किलोचे गॅस सिलेंडर लावून व 12 व्होल्टच्या बॅटरी साहाय्याने मशीन चालू केली व गावोगावी जाऊन ध्वनी प्रक्षेपण यंत्राद्वारे जाहिरात करून गरमागरम स्वादिष्ट पॉपकॉर्न बनवून विकण्यास सुरुवात केली. त्याच्या पॉपकॉर्न व्यवसायाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला 4-5 तास काम करून खर्च वजा जाता 400 ते 600 रुपये उरतात. त्यांच्या या व्यवसायाचे व जुगाडाचे सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्याकडे 2 एकर शेती आहे व त्यांना 2 मुली आहेत. ते आपल्या या व्यवसायामुळे आपला संसार व्यवस्थित चालवित आहेत. बेरोजगार युवकांनी छोटा व्यवसाय करून आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व स्वावलंबी झाले पाहिजे, असे संदीप AS न्यूज प्रतिनिधी मिलिंद कडू यांना सांगत होते. AS न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू.